नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या केसेस आता मागे घेतल्या जाणार आहेत. कलम 188 अंतर्गत दाखल झालेले खटले हे मागे घेतले जाणार आहेत असा निर्णय गृह खात्याने घेतलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर लॉकडाऊन दरम्यानचे खटले मागे घेतले जाणार आहेत. अनेकांवरती लॉकडाऊन दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जे खटले दाखल झालेले आहेत, कलम 188 अंतर्गत दाखल झालेले खटले हे मागे घेतले जाणार आहेत असा निर्णय गृह खात्याने घेतलेला आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, हे कोणत्या स्वरूपाचे खटले आहेत आणि गृह मंत्रालयाने नेमका काय निर्णय घेतलाय? श्वेता, विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये या सगळ्या निर्णयाचं सुतोवाच झालेलं होतं. अजून याच्यावर शिक्का जरी मोर्तब व्हायचा असला तरी गृहमंत्र्यांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे. सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी त्या पद्धतीचा उल्लेख केलेला होता की 188 कलम अंतर्गत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले जातील. आपल्याला माहिती आहे की दोन्ही लॉकडाऊन, म्हणजे पहिल्या वेव्हचा लॉकडाऊन आणि दुसऱ्या वेव्हचा लॉकडाऊन, या दोन्ही वेव्हच्या दरम्यान लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. 4 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी एकत्रित येऊ शकत नव्हते. पण अशा वेळेला जेव्हा थोडासा कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला लागला होता, अनेक ठिकाणी लोक बाहेर पडायला लागली होती, काही प्रश्नांमुळे काही आंदोलनं झालीत, त्या आंदोलनाच्या ठिकाणी लोक गर्दी करायला लागले, काही कार्यालयांवर लोक गर्दी करायला लागले आणि अशा वेळेला सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, परीक्षांचे अनेक मुद्दे त्यावेळेला निर्माण झालेले होते. या सगळ्या कारणांमुळे जर आपण बघितलं तर अनेक लोकांवर 188 कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. जमावबंदीचा उल्लंघन केल्याबद्दलचे हे गुन्हे होते आणि आता हे सगळे गुन्हे मागे घेतले जाणार आहे. फक्त मुळात मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतो की ज्याच्यावर एखाद्या केवळ 188च्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल नसेल, म्हणजे विशेषतः जी राजकीय आंदोलनं या कालावधीमध्ये झाली त्या राजकीय नेत्यांना या कायद्यामुळे हे गुन्हे मागे घेतल्यामुळे काही दिलासा मिळणार आहे का, तर त्याचं उत्तर कदाचित नाही अशा स्वरूपाचं असू शकतं. कारण या कालावधीमध्ये झालेली आंदोलनं ही तीव्र स्वरूपाची होती. केवळ एक कलम 188 अंतर्गत जे काही गुन्हे आहेत ते जर मागे घेतले जाणार असतील तर आंदोलन केल्याप्रकरणी समजा जर तिथे ढकलाढकली झालेली असेल, बळजबरीनं अशा वेळेला शासकीय कामात हस्तक्षेप केला, अशा पद्धतीचे गुन्हे टाकले जातात, तर हे सगळे गुन्हे मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे जर असा निर्णय घेतला गेला तर त्या निर्णयाचा फायदा केवळ सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी ज्यांचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही अशा लोकांना होईल असं दिसून येत आहे. जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे असे विशिष्ट काही खटले आहेत तेच फक्त माफ होणार आहेत जे लॉकडाऊन दरम्यान अनेकांवरती दाखल झालेले आहेत. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. उस्मानाबादमध्ये पोषण आहारातल्या खिचडीमध्ये पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उमरगा तालुक्यातल्या पेठ सांगवीच्या शाळेमधला हा प्रकार आहे. यामध्ये 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावरती सास्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू करण्यात आले. पोषण आहारामध्ये नेमकी पाल आली कशी असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि याला जबाबदार असणाऱ्यांवरती काय कारवाई होणार हा देखील मोठा प्रश्न आहे. उस्मानाबादच्या एका गावामध्ये पोषण आहारातल्या खिचडीमध्ये चक्क पाल आढळली आणि त्यामुळे या पोषण आहारातून एकूण 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत. याच संदर्भातली माहिती घेऊयात. बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी उस्मानाबादमधून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. बालाजी, हा प्रकार कधी उघडकीस आला आणि ही पाल कशी काय आली या पोषण आहाराच्या खिचडीमध्ये? एकूण जर बघितलं तर सगळा हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की ही पाल नेमकी आली कशी हा एक सगळा मोठा प्रश्न आहे. 23 विद्यार्थी जे आहेत ते 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी ही जिल्हा परिषदची शाळा आहे, मोठी शाळा आहे जिल्हा परिषदची. काल ज्या दरम्यान पोषण आहार ज्या वेळेस दिला जातो त्यावेळेस हा पोषण आहार दिला गेला. मात्र दुपारच्या नंतर जे मुलाला आहे ते मळमळ होणं, उलट्याचा त्रास होणं असा त्रास सगळा सुरू झाला. त्यानंतर जे आहे ते सास्तूर आणि उमरगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्यांना उपचार करून बरे जरी झाले असले तरी नेमकी पाल आली कशी आणि याच्यावर दोषीवर कारवाई करणार का हा एक सध्या मोठा प्रश्न आहे. जी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. शालेय पोषण आहारामध्ये दिली जाणारी खिचडी आणि त्यामध्ये चक्क पाल आढळली, 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आता जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावरती काय कारवाई होते हे पाहावं लागेल.
आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवलेली होती आणि या बातमीनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यात आली। यावेळी वनमंत्र्यांनी वन संरक्षकांमार्फत 8 दिवसांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभेत दिलं। मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण यापूर्वी सुद्धा भ्रष्टाचार उघडकीस आले मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई कधीच झाली नाही। कामावर मजूर नसतानाही बनावट मजूर दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची ही तक्रार आहे। बनावट मजूर दाखवून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आलाय आणि या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली जाते। ज्या वेळेला न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली त्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली आणि मग वनमंत्र्यांनी वन संरक्षकांमार्फत 8 दिवसांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभेमध्ये दिलं। मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातोय। बनावट मजूर दाखवून पैसे उकळले गेलेले आहेत। न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट दिसला, कारण ही बातमी दाखवल्यानंतर या संदर्भातली लक्षवेधी विधिमंडळामध्ये मांडली गेली। अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचाराची ही बातमी होती आणि यावेळी वनमंत्र्यांनी वन संरक्षकांमार्फत 8 दिवसांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभेत दिलं। न्यूज 18 लोकमतची बातमी पाहिल्यानंतर मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का हा प्रश्न आहे। यापूर्वी देखील भ्रष्टाचार उघडकीस आले मात्र कारवाई काही झाली नाही। कामावर मजूर नसतानाही बनावट मजूर दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार आली आहे। जैविक शिवारमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची रिकव्हरी काही वेळ म्हणजे केलेली नाही, त्यांच्या संबंधितवर गुन्हे कुठलेही दाखल केले नाही। आमची मागणी आहे एसीपी मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, एवढी आमची मागणी आहे। जनरल दर वापरायला पाहिजे होते, जिथे खोटे खोटे डॉक्युमेंट बनवले, जो आदिवासी दर त्यांनी दाखवला आणि हा पैसा शासनाचा उकळवला। याच्यानंतर तक्रार झाली, आम्ही जे भ्रष्टाचाराची आम्ही तक्रार केली त्यात तथ्य आढळलं। त्याच्यानंतर रिकव्हरी फक्त त्यांनी 68 लाख रुपयाची जे हे केलं होतं, फक्त 38 लाख रुपयांनी भरणा केलेला आहे। बाकीच्यावर भरणा करून घेतला तर संबंधितावर गुन्हे बी दाखल व्हायला पाहिजे, तसं काही केलं नाही। आदर्श रेड्डी व शिशिओ नाशिक या दोघांनी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे, यांच्यावर कारवाई करावा। एसीपी मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। अहमदनगरमधून आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेत। साहेबराव, या आधी सुद्धा असे भ्रष्ट प्रकार झालेले होते, त्या बाबतीत तरी कारवाई झाली होती का, की या प्रकरणी सुद्धा आता कारवाईची अपेक्षा आपण करतोय? आपण ते पारनेरचं उदाहरण घेऊ की पारनेरच्या जे काही कामं झाले आहेत त्या कामांवरती जे मजूर वापरलेले आहेत त्या मजुरांच्या दुसरे मजूर दाखवून त्यांच्यावरती बनावट बिलं तयार करून त्याचा 32 नंबर फॉर्म भरून तसे चेक त्यांनी इश्यू केले होते, पण मधल्याच काळामध्ये तक्रार झाली त्यामुळे ते चेक थांबलेले आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे शासकीय काम असतं, वन खात्यामध्ये काम केलं जातं, त्याच्यावरती कायम अनियमितता असते, कायम भ्रष्टाचाराचे आरोप होतात, पण त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही। आता काल परवा जे विधानमंडळामध्ये सभेमध्ये ते प्रश्न उपस्थित केला होता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर, त्याच्यानंतर काळामध्ये मुख्य वन संरक्षक नाशिक जे आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती सध्या चौकशी करते। काल परवा ते 2 दिवस नगरमध्ये होते, त्याच्यामध्ये त्या चौकशी समिती करते। त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की याच्यामध्ये कामं झालीत की नाही झाली याबाबत तक्रार नाही आहे, परंतु कामावरती जे कामं केली होती ते कामावरती जे मजूर दाखवले होते ते बोगस दाखवून त्यांच्यावरती पेमेंट काढलं गेल्याची अशी तक्रार आहे, पण त्याची अजून चौकशी झाली नाही। त्यामुळं या चौकशीबद्दल साशंका आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणावरती बोलणंच नाही दिलं, कारण ते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अहवाल द्यायचा आहे। परंतु 2 दिवस त्यांनी फक्त कामांची तपासणी केली, मोजमाप केलं, परंतु मूळ जो प्रश्न आहे त्याच्यावरती अजूनही चौकशी सुरू केलेली नाहीये। यापूर्वीही या वन खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोप झाले होते, त्यापैकी एक उदाहरण आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोला आणि संगमनेर सोडता कुठंही आदिवासी भाग नाही, परंतु 2015 ते 20 पर्यंत या काळामध्ये याच्यामध्ये या ठिकाणी आदिवासी दर राखून 10% भाग जास्त काढला होता। त्यापैकी 70 लाखाच्या आसपास रिकव्हरी काढली होती, पण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही। याच्यामध्ये मुळामध्ये वन विभागाचा कलम 8 आणि 10 नुसार कारवाई व्हायला पाहिजे होती, पण ती 10 वर घातली। या सगळ्या प्रकरणामध्ये जे 7 अधिकारी आहेत त्या 7 अधिकाऱ्यांना रिकव्हरी निघाली होती,
त्या रिकव्हरीपैकी काही लोकांनी अर्धी रिकव्हरी भरली पण अर्धी माफ करून टाकली. म्हणजे चोर पकडला गेल्यावरती रिकव्हरी काढायची आणि रिकव्हरी भरून घेतल्यावरती त्याला शिक्षा माफ करून टाकायची, असंच काहीसं आहे. यापूर्वीही अनेकदा तक्रार झाल्या, CCF असो, DFO असो किंवा ACF असो, यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी होऊन सुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळं ह्या तक्रारीमध्येही कारवाई होणार आहे का हे पाहावं लागेल. कारण नेहमी म्हणजे चोरी करायची, पकडला गेला तर ते जमा करायचं आणि मोका सोडून द्यायचं, ह्या पद्धतीनेच वन खात्यामध्ये कारभार चालतो. याच्यावरती आता नेमके CCF जे आहेत ते काय चौकशी अहवाल करतात, याच्यावरती वनमंत्री जे आहेत ते यांच्यावरती काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. जी साहेबराव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आतापर्यंत या विभागामध्ये झालेले भ्रष्टाचार आणि आता देखील उघड झालेला प्रकार, बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावाने पैसे उकळले गेलेत, यावरती काय कारवाई होते बघूयात. यानंतर पुढची बातमी आहे, 17 कोटींच्या भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं. आणि यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना इशारा दिला. आपण आघाडीमध्ये आहोत, त्यामुळे आपापसात मतभेद करायचे नाहीत, तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही असं देखील चंद्रकांत खैरे यांनी जाहीर भाषणात सांगितलं. दरम्यान महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं. बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील होते. आता आघाडी सरकारमध्ये आम्ही पण आहोत ना. 1000 बदल्या तुम्ही त्या ठिकाणी करतात कसे, लोक माझ्याकडे पण येतात समाजाकडला, 1000 आपली बदली केली साहेब काय करणार म्हणायचं. हा अन्याय आपल्या आघाडी सरकारमध्ये होऊ नये आणि करू नये कोणी पण. आणि म्हणून टक्केवारी घेणं, अरे बाबा टक्केवारीमध्ये किती, आणि 17 कोटीचा भ्रष्टाचार, त्या 17 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये जे आमदार इथे आहेत ते निश्चितपणे हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे ते जेलमध्ये जाणार आहे. आणि जेलमध्ये जातील या ठिकाणी ह्याच करता की तुम्ही अजूनही सुधरून जा, तर सुधारते तर ठीक, नाही तर मग तुम्ही डुबून जा. आणि म्हणून मग या ठिकाणी सांगायचं की आता कायदा सुव्यवस्थेचं भाषण तुम्ही त्या ठिकाणी करत असताना तुम्ही स्वतः काय करता हे. शिक्षक गैरहजर राहत असल्यामुळे संतप्त पालकांनी शाळेलाच कुलूप ठोकलंय. जालना तालुक्यातल्या देवमूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे. शाळेमध्ये 164 विद्यार्थ्यांना शिकवायला फक्त 8 शिक्षक असून त्यांच्यात आपापसात वाद असून गैरहजर राहून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. आणि त्यामुळे पालकांनीच शाळेला कुलूप ठोकलं. 164 विद्यार्थी आहेत शाळेत जिल्हा परिषदेच्या, मात्र त्यांना शिकवण्यासाठी फक्त 8 शिक्षक आहेत. आणि या 8 शिक्षकांमध्ये सुद्धा आपसात वाद आहेत. त्यामुळे हे शिक्षक शाळेमध्ये गैरहजर राहत आहेत आणि यामध्ये नुकसान हे विद्यार्थ्यांचं होतंय. आणि त्यामुळे अखेर संतप्त होऊन पालकांनी या शाळेलाच हे असं कुलूप ठोकलंय. जालन्यातल्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतला हा प्रकार. तिथे शिक्षकच शाळेमध्ये उपस्थित नाहीत आणि 150च्या वर विद्यार्थी, मात्र या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाहीत, कारण शिक्षकांमध्ये आपसात वाद आहेत. या वादातून शिक्षकच शाळेमध्ये जर येत नसतील तर विद्यार्थी तरी शाळेमध्ये जाऊन काय करणार, या विचारातून पालकांनीच संतापून शाळेला कुलूप ठोकलं. आमचे प्रतिनिधी विजय आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. विजय, ही कोणत्या भागातली जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि काय चित्र आहे तिथे नेमकं? श्वेता, जालना तालुक्यातल्या देवमूर्ती येथील ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये 164 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्यासाठी फक्त 8 शिक्षक या ठिकाणी आहेत. दरम्यान या 8 शिक्षकांमध्ये देखील आपसी बेबनाव या ठिकाणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरच या शिक्षकांमध्ये भांडणं होत असतात. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना या संदर्भातली माहिती दिली, तर पालकांनी येऊन शिक्षकांना या संदर्भात समज देखील दिली होती. परंतु हा प्रकार थांबत नसल्याने गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे अगोदर शाळा बंद होती. शिक्षण हा फक्त ऑनलाईन सुरू होता. आता कुठे जाऊन हा ऑफलाईन शिक्षण सुरू झाला. दरम्यान त्यामध्ये देखील शिक्षकांच्या या वादामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने संतप्त पालकांनी आज शाळेला चक्क कुलूप ठोकल्याचं या ठिकाणी घडलंय. श्वेता जी, आणि एकूण किती विद्यार्थी आहेत आणि शिक्षकांचे नेमके परस्पर वाद काय आहेत, यावरती आता कोणी लक्ष घालणार आहे का? श्वेता, या संदर्भात संतप्त पालकांनी आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी ते जात आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आता या संदर्भात प्रशासकीय कारवाई काय करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. श्वेता.
विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अखेर पालकांनीच आक्रमक पवित्रा घेत शाळेलाच कुलूप ठोकलेलं आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. जालन्यामध्ये एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच उपस्थित नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं तर नुकसान होतच आहे. शाळेत शिकवायलाच कोणी नाही आणि म्हणूनच पालकांनीच शाळेला कुलूप ठोकलं. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता बातमी आहे गजराजाला आलेल्या संतापाची. आसामच्या चंद्रपूर भागातील जंगलाजवळ एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. सर्व कर्मचारी चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. इतक्यात एका अनाहूत पाहुण्याचं तिथे आगमन झालं आणि या पाहुण्याला बघून कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. आपल्या जंगलातल्या घरामध्ये अतिक्रमण करणारे हे कर्मचारी पाहून हत्तीच्या पिलांचा संताप अनावर झाला. मग काय, चित्रीकरणाच्या सर्व साहित्याची या हत्तीच्या पिलानं तोडफोड केली. या बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.